नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांना मिळालं यश। स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात 2000 कोटींची होणार गुंतवणूक। नंदुरबार जिल्ह्यातील सतत होणारे स्थलांतराचे प्रमाण रोखण्यासाठी आमदार राजेश पाडवी हे गेले कित्येक महिन्यांपासून प्रयत्नशील होते। पावसाळी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा आमदार राजेश पाडवी यांनी उचलून धरल्यामुळे अखेर या प्रयत्नांना यश मिळालं आणि मंत्री महोदयांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्ह्यातील उद्योग वाढीस 2000 कोटी रुपये गुंतवणुकीचं आश्वासन दिलं। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा। अध्यक्ष महोदय, माझी खास करून मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या ठिकाणी शहादा तळोदा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, त्या ठिकाणी उद्योगधंदे किंवा मिनी MIDC तरी उभारावी, जेणेकरून स्थलांतराचे प्रमाण कमी होईल। आत्ताच्या वर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते, ते थांबण्यासाठी मदत होईल अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे। धन्यवाद। आणि आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील जवळजवळ 2000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। 500 कोटी रुपयाची ऑलरेडी तिथं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे। गुजरात सुरत मधले टेक्सटाईलचे प्रकल्प जे आहेत हे नंदुरबारमध्ये याची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि त्याच्यातनंच 2000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे।